हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? ऑप्शन ए हरियाणा स्टीलर्स, बी पुणेरी पलटन, सी जयपूर पिंक पॅन्थर्स, डी यू मुंबा। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणेरी पलटन। प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या 10व्या हंगामात पुणेरी पलटन संघ विजेता ठरला आहे। या झालेल्या सामन्यात पुणेरी पलटनने हरियाणा स्टीलर्सला 28-25 असा पराभव करत प्रो कबड्डी लीगचा 10वा हंगाम जिंकला आहे। संघाने प्रथमच लीगचे विजेतेपद हे पटकावले आहे। प्रश्न दुसरा आहे, प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चा अंतिम सामना कुठे झाला? ऑप्शन ए हैदराबाद, बी नागपूर, सी मुंबई, डी कोलकाता। फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हैदराबाद। हैदराबाद इथे प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चा अंतिम सामना झाला। प्रश्न तिसरा आहे, कोणत्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजना केली आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी झारखंड। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र। राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय 1 मार्च 2024 रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला। प्रश्न तिसरा आहे, ग्लोबल जैन पीस अँबॅसेडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए आचार्य जेठालालजी, बी आचार्य लोकेशजी, सी आचार्य बालकृष्ण, सी आचार्य प्रल्हाद। उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आचार्य लोकेशजी यांना ग्लोबल जैन पीस अँबॅसेडर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। प्रश्न पाचवा आहे, केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस कोणी लॉन्च केले आहे? ऑप्शन ए शिक्षण मंत्रालय, बी अर्थ मंत्रालय, सी कृषी मंत्रालय, डी गृह मंत्रालय। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिक्षण मंत्रालय। या पोर्टलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळणार आहे। केंद्र सरकारकडून देशात शिक्षण आणि रोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना आणि ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे। केंद्र मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल सुरू केले आहे। स्वयं प्लस पोर्टल हे ITI मद्रास या संस्थेद्वारे चालवले जाणार आहे। प्रश्न 6वा आहे, भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए दयाशंकर मिश्रा, बी सदानंद दाते, सी अनुराग अग्रवाल, डी विश्वास नांगरे पाटील। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अनुराग अग्रवाल यांची भारत संसद सुरक्षेच्या IPS अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 7वा आहे, 2024मध्ये कोणता देश NATO संघटनेचे सदस्य झाला आहे? ऑप्शन ए इराण, बी फ्रान्स, सी भारत, डी स्वीडन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्वीडन। फिनलंडला गेल्या वर्षी प्रवेश देण्यात आला होता, परंतु
स्वीडनला अधिक क्रिमिनल अनुकूल तुर्की आणि हंगेरी यांनी अविरोध केला आहे. तुर्कीने अखेरीस जानेवारीमध्ये स्वीडनच्या प्रवेशास सहमती दर्शवली आणि हंगेरीला अंतिम होल्डआउट म्हणून सोडले. म्हणून स्वीडनने शेवटी रेषा ओलांडली आणि नाटोचे 32वे सदस्य राष्ट्र बनले. प्रश्न 8वा आहे. स्वीडन हा देश नाटो संघटनेचा कितवा सदस्य बनला आहे? ऑप्शन ए 25, बी 32, सी 38, डी 40. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 32. स्वीडन हा देश नाटोच्या संघटनेचा 32वा सदस्य बनला आहे. प्रश्न 9वा आहे. आंतरराष्ट्रीय IP इंडेक्स 2024मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए सिंगापूर, बी इराण, सी भारत, डी अमेरिका. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका. अमेरिका हा IP इंडेक्स 2024मध्ये प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न 10वा आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSGचे महाचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए सुखविंदर सिंग, बी रणजीत पटेल, सी दलजीत सिंग चौधरी, डी प्रितेश जैन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दलजीत सिंग चौधरी यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG म्हणून महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे किती उत्तरं बरोबर आली हेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.